फोडण्यापेक्षा उबाठात विलीन करा, भाजप प्रवक्ता अवधूत वाघ यांनी हा सल्ला दिलेला आहे। शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल। अवधूत वाघ यांनी ठाकरेंना हा सल्ला दिलेला आहे आणि याच संदर्भात थेट चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ हे स्वतः जोडले गेले आहे। अवधूत जी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। काय सल्ला तुम्ही देताय, त्यामागची तुमची भूमिका नेमकी काय? बघा, असं आहे की गिर गया तो भी टांग ऊपर या म्हणीचा प्रत्यय पुन्हा 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 देण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उबाठाचं पानिपत झालेलं आहे। मुंबईमध्ये थोडेफार नगरसेवक आलेले आहेत, परंतु इतर महाराष्ट्रामध्ये इतरत्र संपूर्ण पानिपत झालंय। अगदी तुम्ही संभाजीनगरमध्ये पाहिलं तर 25 वर्षाची सत्ता असलेला उबाठा हा आता औषधाला पण उरलेला नाहीये। अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये उबाठाचा महापौर होईल असं स्वप्न जर कोण पाहत असेल तर ते कितपत योग्य आहे? हे तर मुंगेरीलाल के हसीन सपने आहे। परंतु हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जर कोणाच्या मनात असेल की शिवसैनिक महापौर झाला पाहिजे, तर मला असं वाटतं की हे जर तरच्या गोष्टी आहेत आणि जर हे करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। उबाठाने आपला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करावा। मनसे ज्या पक्षाच्या अख्ख्या महाराष्ट्रात 13 नगरसेवक आलेले आहेत त्यांनी आपला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करावा। महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या प्रश्नासमोर आम्ही आपापसातले मतभेद काहीच नाहीत असे उद्गार काढणाऱ्या नेत्यांनी हे आता सिद्ध करावं की खरंच जर महाराष्ट्र आणि मुंबई आणि मराठी माणसांसमोरचे जर काही प्रश्न असतील आणि ते सोडवण्याची ताकद जर शिवसेनेमध्ये असेल असं जर त्यांना वाटत असेल तर आधी त्यांनी आपापले पक्ष विलीन करावेत ना। शिंदेमध्ये एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावं आणि ते केल्यानंतर मग काय होईल ना ते आपण पाहून घेऊ। अगदी आधी काय बोलण्यात अर्थ आहे? आधी तुम्ही तुमचे पक्ष तर विलीन करून टाका। शिवसेना जी पूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या राजवटीमध्ये एक होती, 2006च्या आधी एक संघ शिवसेना होती, तशी शिवसेना आधी तयार करा। तुमचा इगो बंद करा, तुमचं स्वतःचं वैयक्तिक राजकारण बंद करा, तुमच्या घरासाठी जे काही चाललेलं आहे ते बंद करा। आपण नंतर आपण पाहू, आधी काय पाहायचं? देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल असं म्हटलंय उद्धव ठाकरेंनी, त्याकडे कसं बघतात तुम्ही? याच राज ठाकरेंनी देव आहेत का आणि त्याच्यावर हसून हसून 33 कोटी देव हा 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 करणारे आज देवाच्या बद्दल बोलतात आहेत। गंगेचं पाणी शी मी ह्याच्यात आंघोळ पण करणार नाही असं म्हणणारे राज ठाकरे हे देवांवर कधीपासून विश्वास ठेवायला लागले? देव न मानणारी लोक आहेत ही, आणि यांना आता देवाची आठवण होते। मराठी माणसानंतर देवाची आठवण होते असं वाटतंय? नाही, यांना फक्त स्वतःची आठवण असते। मराठी माणूस म्हणजे मराठी माणूस, मातोश्री आणि राजगृह म्हणजेच महाराष्ट्र आणि मुंबई यांचं राजकारण यांच्या पुरतं, यांच्या कुटुंबापुरतं एवढंच मर्यादित आहे। यांनी त्याच्या पलीकडे जाऊन मराठी माणसांचा कधी विचारच केलेला नाहीये। मराठी माणसांचा विचार केला असता तर मुंबईमध्ये मराठी माणूस देशोधडीला कसा लागला असता? देवाभाऊंनी बीडीडी चाळी बसवल्या आहेत। आज संपूर्ण जी डेव्हलपमेंटची कामं चालली आहेत त्यात मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येतोय। मुंबईमध्ये मराठी माणसांचा टक्का वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस करत आहेत, आणि ते करत आहेत म्हणून लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे आणि त्यांना भरभरून यश दिलं आहे। 29 पैकी साधारण 25 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच महापौर हे सत्तेमध्ये येणार आहेत। हे एवढं समोर असताना सुद्धा निर्णय लागला असल्यानंतर अशा प्रकारे काहीतरी खोडसाळपणा करावा आणि गिर गया तो भी टांग उपरच्या पद्धतीने मुंगेरीलालची हसीन स्वप्न पाहावेत हे फक्त त्यांनाच शोभून दिसतं। शेवटी एखादा माणूस ठरल्यानंतर जो स्वतःचीच समजूत काढतो तसा स्वतःची समजूत काढण्याचा हा प्रयत्न आहे। याच्यापासून काही निष्पन्न होणार नाही। मुंबईकरांना अभिप्रेत असलेला भारतीय जनता पक्षाचाच महापौर या मुंबईमध्ये आता काही दिवसांनी
अगदीच स्थापित होईल. अवधूतजी, त्यामुळे तो चेहरा कोण असेल आता त्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. वळूयात पुढील बातमीकडे. शीतल